नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहे. आतापर्यंत आला पण असता. पूजा तिला बोलली, हे बघ, नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होतच राहता. माझे मम्मी पप्पा तर किती भांडायचे, रात्रीचे भांडायचे आणि सकाळी सोबतच नाश्ता करायचे. तू एवढं सिरियस नको घेऊस. पूजा, तुला माहिती नाही अक्षय किती खडूस टाईपचा माणूस आहे. त्याच्याशी बोलणं आणि डोक्यात दगड घालणं हे दोघे पण सेमच. आणि मग आज जे काही झालं त्याच्यानंतर मी अपेक्षा पण नाही करू शकत का तो माझ्याशी बोलेल म्हणून. हे बघ, जरी घरी नाही आला तर तो त्याचं काम सोडून तर नाही ना जाणार. तू सरळ त्याच्या ऑफिसमध्ये जा आणि त्याचे पाय पकडून सॉरी बोल. जोपर्यंत तो तुला माफ करत नाही तोपर्यंत तू त्याला सोडू नको, त्याचे पाय सोडू नको. पूजा तिला समजावत बोलली. पण आरुषीच्या डोक्यात विचार आला. तिने पूजाला विचारलं, ऐक ना, तुला एक विचारू का? तुला? हो, बोल ना. बघ, काल मला ज्याने पण ड्रग्स दिला होता ना, त्याचा असर असंच तर नाही ना उतरणार. तर तू सिरियल वगैरे तर पाहतेस, तुला तर अंदाज असेल ना काल रात्री काय झालं असेल. आरुषी, हे बघ, काल रात्री अक्षयने तुझ्यासोबत काही केले पण असेल ना, तर ती त्याची मजबुरी होती. कारण त्या बिचाऱ्याकडे त्याच्याशिवाय कुठलाच उपाय नसेल. आणि आता तो तिथं उभा राहून तुला मरताना पाहू थोडा शकला असता. आणि तुला प्रॉब्लेम तरी काय आहे, तू ऑलरेडी मॅरिड आहेस ना. सो असं काही झालं पण असेल तर ते नॉर्मल आहे. पूजा थोडी इरिटेट होत बोलली, पण आमचं लग्न थोडीच नॉर्मल आहे. मला खरंच खूप वाईट वाटतं यार. आरुषी नाराज होत बोलली, हे बघ, जे झालं ते झालं. त्याला आपण बदलू पण नाही शकत. थोडं थांबून पूजा म्हटली, तसं पण हे पण होऊ शकतं का त्याने मेडिकलची पण कदाचित हेल्प घेतली असेल. असं पण होऊ शकतं ना. काय खरंच? आरुषी खुश होत बोलली. पण तेवढ्यात ती बोलली, पण मग अगं, माझं पूर्ण अंग खूप भारी भारी वाटतंय. पूजा तिला समजावत बोलली, अगं, ते पण मेडिकेशनने पण होऊ शकतं ना. तू आता पण आहे. तू आता फक्त हे विचार, जर का अक्षयने तुझा जीव वाचवला तर तू सरळ त्याला कॉल करून का नाही विचारत? ठीक आहे, मी तुझ्याशी नंतर बोलते. बोलत आरुषीने फोन ठेवला. अरे देवा, कसं मी विचारणार त्याला? इकडे अक्षय आरामात सोफ्यावर बसून वरती पाहत बसला होता. आरुषीने त्याला फोन केला. समोर टेबलावर अक्षयचा फोन केव्हापासून वाजत होता. पण अक्षयने त्याच्याकडे एक वेळ पण पाहिली नाही. कदाचित त्याला अंदाज होता का त्याला कोण फोन करत असेल म्हणून. अश्विनने त्याला विचारलं, तू तिच्याशी बोलणार नाही का? का बोलू मी तिच्याशी? अक्षय चिडत बोलला. स्टॉप इट यार, असं काय करतोय तू? अश्विन नाराज होत बोलला. मी बोललो होतो ना, मला आता काही नाही बोलायचं म्हणून. याच्यात काय एवढं? अक्षय पण चिडत म्हणाला. इकडे आरुषी फोन करून थकल्यानंतर तिने फोन टेबलावर ठेवला. तेवढ्यात एक मेसेज आला. तिला वाटलं अक्षय बिझी असेल म्हणून त्याने मेसेज केलाय. पण मेसेज पाहिल्यावर तिला राग आला का पूजा तिला मेसेज करत होती म्हणून. तिने तिचा मेसेज ओपन केला आणि वाचला. आरुषी, आत्ताच्या आत्ता बिझनेस चॅनल बघ, त्याच्यावर ब्रेकिंग न्यूज येते.
आरुषीला समजलं नाही का पूजा तिला बिझनेस चॅनेल का पाहायला लावते. तिने पटकन टी व्ही ऑन केला, बिझनेस चॅनेल लावला. तिला हेडलाईन दिसत होत्या. ती ते पाहून शॉक झाली. भारताच्या सगळ्यात मोठ्या बँकचे जनरल मॅनेजर आर.बी. बन्सल यांच्यावर एका मुलीच्या छेडछाडमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. केस फाईल झाल्यावर मिस्टर बन्सलने त्याच्या पोस्टवरून रिझाईन पण दिला आहे. तिने पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर आणि ती एकदम हादरली. टीव्हीवर जो पण चेहरा दिसत होता तिने त्याला चांगलंच ओळखलं होतं. याच्या आधी तिने भरपूर वेळा मामांसोबत त्या व्यक्तीला पाहिले होते. मामांनी तिला त्याच्यासोबत भेटवलं पण होतं. तिने खूप वेळा तिच्या मामांच्या घरी त्याला पाहिलं पण होतं. त्याचा व्हिडिओ पाहून अंदाज लावणं कठीण नव्हतं का अक्षयने त्याला किती मारलं असेल ते. पण आरुषीला त्याच्याबद्दल जरा पण वाईट नव्हतं वाटत. तिला आता अक्षयसाठी खूप वाईट वाटत होतं. तिने त्याला किती मोठी शिक्षा केली होती. त्याची चूक नसताना पण काहीच जाणून घ्यायचा प्रयत्न न करता हे मानलं का हे सगळं त्यानेच केले असेल म्हणून. पण अक्षयने वेळेवर येऊन तिला वाचवलं नसतं तर काय झालं असतं आज तिचं. त्याच्यानंतर अक्षय काही बोलला पण नसता तर ती त्याची बायको सांगण्याच्या लायकीची पण नसती राहिली. जर हे पण झालं असतं तर आज जसं तिने अक्षयला चुकीचं समजलं त्याने पण तिला चुकीचं समजलं असतं तर, किंवा तिला त्याच्या जिंदगीतून त्याच्या आयुष्यातून बाहेर काढून टाकला असत, मग कुठे गेली असते मी. हा विचार करून आरुषीला घाम यायला लागला होता. हातपाय कापायला लागले होते. अक्षयने जे पण केले होते त्याच्यामुळे ती आज एकदम सुखरूप होती. ह्या घरात उभी होती. पण आज आरुषीच्या एकच चुकीमुळे तो त्याच्याच घरात यायला तयार नव्हता. आरुषी जेव्हापासून अक्षयला भेटली होती तेव्हापासून आरुषीने अक्षयचा अरेगंट बिहेवियरच नोटीस केलेला होता. किती वेळा त्याने तिला खूप परेशान केले होते. खूप वेळा त्याने आरुषीच्या आयुष्यात स्वतःचे हिशोबाने कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. पण याच्या विरुद्ध एक गोष्ट होती का आरुषीला भेटल्यापासून अक्षयने तिला खूप प्रोटेक्ट पण केलेले होते. सिच्युएशन कशीही असू द्या, त्याने प्रत्येक वेळा त्याने येऊन त्याने मदतच केलेली होती. आणि त्याने कधीच तिला जाणून दिले नाही का ती ह्या जगात एकटीच आहे म्हणून. हा विचार करून करून तिला अजून खूप वाईट वाटत होतं. तिला खूप दुःख व्हायला लागलं होतं का आरुषीने एक वेळा घड्याळात पाहिले. आता 12 वाजायला आले होते. तरी पण अक्षय घरी आला नव्हता. अक्षयचा काहीच पत्ता नव्हता. हे पाहून तिने परत कॉल करण्याचा प्रयत्न केला. कॉल केला तसंच पहिल्या रिंगमध्येच तिचा कॉल कट केला. आरुषीने परत नंबर डायल केला पण त्याच्यानंतर फोनच नाही लागला. आणि मोबाईलमधून एक आवाज आला, बिझी असा का हा आवाज येत होता. म्हणजे अक्षयने तिचा नंबर ब्लॅकलिस्टला टाकून दिला होता. अक्षय तिच्यावर एवढा नाराज होता का त्याने तिचा नंबरच ब्लॉक केला होता. पण आरुषी पण एवढ्या लवकर हार थोडी मानणार होती. ती पण हार मानायला तयार नव्हती. सो तिने डिसाईड केलं का ती मेसेजवर बोलणार. तिने मेसेज टाईप केला, अक्षय प्लीज सॉरी, तुम्हाला चुकीचं समजले. राग सोड ना प्लीज, मला माफ कर ना प्लीज 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 रिप्लाय नक्की कर. मला तुला काहीतरी विचारायचं आहे. इकडं अश्विन रिमोट हातात घेऊन चॅनेल बदलत होता. तेवढ्यात अक्षयचा मोबाईल वाजला. मेसेज टूनने त्याने मोबाईलकडे पाहिलं आणि बोलला, चला कोणामध्ये तरी समजदारी आहे. अजून पण तिने हार नाही मानली वाटतं. अक्षयने तोंड वाकडं करत मोबाईलकडे पाहिलं
पण मेसेज चेक नाही केला. तू पाहणार नाही आहेस का? ती काय बोलते ते? अश्विन हसत बोलला. याच्यात पाहण्यासारखं काय आहे? मला माझा मूड अजून पण जास्त खराब नाही करायचा. अक्षय बोलला, ठीक आहे, तुला काहीच गरज नाही तर मीच पाहून घेतो. बोलत अश्विनने अक्षयचा मोबाईल घेतला. तो मोबाईल पाहणार तेवढ्यात अक्षयने पटकन त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि मेसेज पाहिला. मेसेज पाहिला. ऋषीचा मेसेज पाहून त्याच्या चेहऱ्यावर कुटील हसू आले. असं पण काय बोलली का तू एवढा स्माईल करतोय? अश्विनने एक्साइटेड होत विचारलं. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. बोलत अक्षयने लगेच ऋषीला रिप्लाय केला. ओ, तर फायनली आत्ता तुला तुझ्या चुकीची माहिती झाली का? बट डोंट यू थिंक आता सॉरी बोलायला खूप वेळ झाला आहे. इट्स टू लेट. आरुषी शर्मा. इकडे आचल पण नशेमुळे खूप लेट तिला जागा आली होती. तिने इकडे तिकडे पाहिले तर तिलाच जाणवलं का ती एका हॉटेलच्या रूममध्ये आहे. त्याच्यानंतर काल रात्री जे पण काही झालं, जे काय घडलं होतं ते सगळं तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. डोक्याला खूप ताण देऊन पण तिला आठवत नव्हतं का ती ह्या हॉटेल रूममध्ये कशी आली. तिने पटकन ब्लँकेट काढून पाहायला लागली. तिला जशी अपेक्षा होती एकदम तसंच झालं. कपड्यांच्या नावावर तिच्या बॉडीवर फक्त एक ब्लँकेट होतं. बाथरूममध्ये पाणी पडण्याचा आवाज येऊ लागला. म्हणजे ती एकटीच नव्हती तर तिच्यासोबत अजून कोणीतरी होतं. तिला खूप भीती वाटत होती. भीती वाटत असताना पण ती धीट झाली आणि बाथरूमकडे पाहू लागली. आचल तसंही खूप ओपन माइंडेड होती. पण एक वेटरसोबत रात्र घालवायची म्हणजे हे किती बेकार गोष्ट होती. ती कुठे आणि वेटर कुठे? बाथरूमचा दरवाजा उघडून कोणीतरी बोललं, फायनली तू उठली का? अंकित बाथरूममधून बाहेर येत बोलला. अंकित तू? आचल खुश होत बोलली. अंकितला पाहून ती खूप रिलॅक्स झाली होती. आचल आता पूर्णपणे शुद्धीत आली होती. म्हणजे याच्यात अंकितनेच तिची मदत केलेली होती. अंकित, तुला माहिती नाही मी किती खुश आहे. ते मला माहिती होतं का तू नक्कीच माझी मदत करायला येणार म्हणून. तुला माहिती आहे काल रात्री मी किती घाबरली होती. बोलत आचलच्या डोळ्यातून पाणी येत होतं. पण बोलता बोलता तिला राग आला आणि बोलली, तो अक्षय राठोड. तुला माहिती आहे त्याने किती घाण हरकत केली माझ्यासोबत काल. अंकित तिच्या जवळ आला आणि बोलला, आचल, मला पण हेच जाणून घ्यायचं होतं का तू त्या अक्षयसोबत का पंगा घेतलास? तुला काय गरज होती? तुला काय म्हणायचं आहे? मला काय गरज आहे त्याच्याशी पंगा घ्यायची? माझ्याकडे फालतू टाईम नाही आहे. तुला माहीत आहे ना मी किती बिझी असते ते. अंकित काही वेळ तिच्याकडेच पाहत राहिला आणि मग खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. त्याने एक मोठा श्वास घेतला आणि बोलला, रिअली? तुला माहिती तरी आहे का अक्षय राठोड मला काय बोलला ते? काय बोलला होता? तो मला बोलला का मी तुझ्या डोक्यात चांगलं फिट करून देऊ का? परत जर कधी आरुषीला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर याच्यापेक्षा ही जास्त बिकट अवस्था होईल तुझी. सो तू मला पूर्ण एक्सप्लेन कर. का अंकितचं बोलणं ऐकून आचलने खाली मान घातली आणि बोलली, मला काय माहिती तो कशाबद्दल बोलत होता ते. कदाचित त्याचं डोकं खराब झालं असेल.
मला तर असं वाटतंय हे सगळं आरुषीने केलं आहे. आपल्या दोघांचा बदला घ्यायचा असेल म्हणून तिने हे सगळं केलं. अक्षयला करायला तिने सांगितलं असेल हे सगळं, आणि तिच्या बोलण्यात येऊन अक्षयने मला दुखावलं. अंकित आता थकला होता हे सगळं ऐकून आणि पाहून. तो फिजिकली पण आणि मेंटली पण तेवढाच थकला होता. मनोशास्त्रज्ञाने आचलला खूप हेवी डोस दिला होता. त्या ड्रग्सच्या नशा खतम करताना तो खूप थकला होता आणि पूर्ण रात्रभर जागला पण होता. पण त्याला आरुषीची पण काळजी वाटत होती. सो त्याने आरुषीला खूप वेळा कॉल केले पण आरुषीने काहीच रिप्लाय नव्हता दिला. जेव्हा त्याला अक्षयची धमकी आठवली, त्याने ज्या अंदाजात धमकी दिली होती त्याच्याने असं समजत होतं का आरुषीसोबत नक्कीच खूप वाईट झालं असेल म्हणून. तसं पण आरुषी आचलला बिलकुल आवडत नव्हती हे अंकितला चांगलंच माहिती होतं. त्याने आरुषीला कॉन्टॅक्ट केला पण आरुषीचा काहीच रिप्लाय न आल्याने त्याने ठरवलं का आचलला शुद्ध आली का मग आपण आचलला सरळ विचारू आरुषीसोबत नक्की केले काय तिने. त्याने न्यूज वगैरे पाहिल्या. न्यूजमध्ये बन्सलला पाहून त्याला थोडा अंदाज आलाच होता का काल रात्री नक्की काय झालं असेल म्हणून. पण त्याने आचलकडून कन्फर्म करायचं ठरवलं होतं. त्याने तिला विचारलं खरंच बोल, तू जे बोलतेस ते खरं आहे म्हणून. अजून काय असू शकतं. आचल पण त्याला इग्नोर करत म्हणाली. अंकितला सहन नाही झालं तर तो डोकं पकडत म्हणाला, ओके तर मग बन्सलसोबत काय झालं तुला तर माहितीच असेल ना. अंकितचं बोलणं ऐकून तिची धडकन वाढली होती. पण मग तिची बेस्ट ॲक्टिंग दाखवत ती कन्फ्यूज व्हायचं नाटक केलं तिने. काय झालं बन्सलसोबत. आय डोंट नो एनिथिंग अबाउट दिस. काय झालं त्याच्यासोबत. अंकित आता खूप चिडला होता. आचल प्लीज असं नको दाखवू का तुला काहीच माहिती नाही म्हणून. सुमित्रा काकू आता 2 दिवसापूर्वीच बोलल्या होता का कंपनीच्या कंडिशनबद्दल, आणि सोबतच ती कंडिशन सांगितली होती का कंपनीला लोन देण्याच्या बदल्यात त्यांना आरुषी पाहिजे म्हणून. त्या बन्सलला आरुषी पाहिजे होती. सो मला सगळं काही माहिती आहे. मी आचलची बोलतीच बंद झाली होती. आचल मी तुला आधीच समजावलं होतं ना. आता त्याची फळं पाहिली ना काय झालं रात्री ते. आर यू हॅपी नाव. अंकित एकदम चिडत बोलला. हो हा मी खुश आहे. तू पहिले त्याला आरुषीने माझं कसं जगणं मुश्किल केलं ते. आता मला काहीच फरक नाही पडत का आत्तापर्यंत अक्षयला पण माहिती झालं असेल का त्या रूममध्ये आरुषीसोबत बन्सलने काय केलं असेल ते दोघे पण सोबत हॉटेलमध्ये अक्षयने त्यांना काही करताना नक्कीच पाहिले असेल. आता एवढं सगळं पाहिल्यानंतर मला नाही वाटत का तिच्यासारख्या मुलीसोबत तो राहील पण. सो हा मी खूप खुश आहे. आचलने हे सगळं मुद्दाम अंकित समोर सांगितलं होतं कारण तिला एकाच दगडात 2 पक्षी मारायचे होते आणि तिला वाटत होतं का मी याच्यात सक्सेस पण होईल. तिला वाटत होतं का अक्षय पण तिला आत्ताच्या आता घराच्या बाहेर काढून फेकेल आणि अंकितला पण हे समजताच का आरुषी त्या बन्सलसोबत एक रात्र काढली आहे म्हटल्यावर तो पण तिचा विषय मनातून काढून टाकेल. मनातल्या मनात ती स्वतःचीच तारीफ करू लागली होती. आचल तुला झालं तरी काय. अंकित तिच्याकडे शॉक होऊन पाहू लागला. अंकित मान हलवत म्हणाला,
मी तुला आत्ता लास्ट टाईम सांगतोय, अक्षयसोबत पंगा घेणं सोडून दे. आतापर्यंत तुला पण समजलं असेल का तो माणूस एकदम सनकी आहे आणि त्याचा परिणाम तू काल रात्रीच अनुभवलास ना. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. प्लीज सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.